नागपुर पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए शातिर अपराधी रजनीकांत के खिलाफ मकोका लगाने की तैयारी शुरू कर दी है। चोरी के पैसों से खरीदी गई संपत्ति से करीब 50,000 के जूते और 3 करोड़ 34 लाख रुपए का माल जब्त किया गया है। नागपुर में अपराधियों पर पुलिस का शिकंजा लगातार कसता जा रहा है। शहर के कुख्यात अपराधी रजनीकांत पर अब मकोका लगाने की तैयारी की जा रही है। पुलिस जांच में सामने आया है कि रजनीकांत ने चोरी और अवैध गतिविधियों से करोड़ों की संपत्ति जमा की थी। कार्रवाई के दौरान पुलिस ने उसके घर से करीब 3 करोड़ 34 लाख रुपए का माल जब्त किया है, जिसमें नकद रकम, सोना, इलेक्ट्रॉनिक सामान और महंगे जूते शामिल है। खास बात यह है कि सिर्फ जूतों की कीमत ही करीब 50,000 रुपये बताई जा रही है। आता एक तो आपण स्ट्रॉंग याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊन म्हणजे मकोका आणि एमपीडी आपण स्टडी करतोय, ते सगळी माहिती काढतो आहे आणि त्या आधारावर त्याला कसे आपण आतमध्ये ठेवू शकतो जास्तीत जास्त तो आपलं एक प्रायोरिटीचं काम राहील। आणि त्याशिवाय यांचे अजून कोण कोण त्याचे साथीदार आहेत ते आणि केव्हापासून हे करतोय ते सगळं आपण ॲनलाइज सध्या करतो आहे। कारण सगळी चार्जशीट बोलवणे हे सध्या कारण त्यांनी भंडारामध्ये आणि कमिशनरेटमध्ये, बेलाईमध्ये असे वेगवेगळे जागावर त्यांनी गुन्हे केलेले आहेत। ते सगळं मिळाल्यानंतर भंडाराचा राहणार आहे। ते बेदोडकर जे आहेत ते 2 मिनिट बोलू शकतात तुमचे चॅलेंजेस जर हे असेल तर। आणि कारण त्यांची टीमने फार चांगलं काम केलं। दिस इज वन ऑफ द बेस्ट डिटेक्शन्स आय कॅन से जेव्हापासून मी इथे आलो आहे। आणि म्हणून तर तुम्हाला काय बोलायचे डिटेक्शनबद्दल सर? कारण हे ज्यावेळेस आले होते इन्होंने आके बताया की साहब किस तरह लोकांनी सुद्धा सतर्क राहावे। आपण कोणाला घर किरायाने देतो, कोण आपला किरायेदार आहे, कोण आपल्या आजूबाजूला राहतात, याच्याबद्दल सुद्धा नागरिकांनी पोलिसांना, जर पोलीस मित्रांनी नागरिकांकडून चांगली माहिती मिळाली तर असे आरोपी आपण आणखी आपल्याला लवकर त्यांना जेरबंद करायला फायदा होईल। आम्ही ऑलरेडी आता नोटिफिकेशन काढलेले आहेत सीपी सरांनी याच्यामध्ये BNSS प्रमाणे की सर्व जे घरमालक आहेत त्यांना कंपल्सरी आपण त्याच्यात आवाहन केलेलं आहे की तुम्ही जे जे किरायेदार नेमतात ते किरायेदारांची तुम्ही जे आहे पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतली पाहिजे। अदरवाईज जे किरायाने देतात किंवा असं काही घटना घडली तर संबंधितावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो याचं उल्लंघन केल्यामुळे। आणि आम्ही याबद्दल आमचे सुद्धा जे अधिकारी आहेत त्यांचा सुद्धा जबाब विचारून त्यांचा सुद्धा खुलासा घेणार आहोत की तुम्ही पण या संदर्भात कारवाई काय केली काय नाही किरायेदारच्या संदर्भात हे सुद्धा आम्ही करणार आहे। पण नागरिकांना आपल्यामार्फत आव्हान आहे की ते जे कोणी किरायेदार ठेवतात, बाहेरचे लोक येतात आणि असे शॉर्ट टर्म साठी येऊन जातात, याबद्दल सुद्धा माहिती पोलीस स्टेशनला दिली पाहिजे। ऑनलाईन माहिती दिली तरी चालते कारण आमचं पोर्टलमध्ये ऑनलाईन कॅरेक्टर व्हेरिफिकेशनचं उपलब्ध आहे। अहमदाबादून आम्हाला परत लक्षात आलं की मुंबईत आलेला आहे आणि मुंबईतून परत पुण्यामध्ये लोकेशन येते। मग पुण्यात असा आरोपी कुठे राहू शकतो त्या दृष्टीने त्या लोकेशनवरती आम्ही वेगवेगळे जे लॉज आहेत ते सगळे सर्च करायला सुरुवात केली। लॉजमध्ये एका आम्हाला अष्टविनायक लॉज भोसरी या ठिकाणी हा आरोपी आणि याचा मित्र आढळून आला। त्याच्याजवळ झडती अंगझडतीमध्ये 1,10,000 रुपये मिळून आले। त्याच वेळी ज्यावेळेस माहिती मिळाली त्याच्या घराची त्यावेळेस आम्ही त्याच्या घराचं वॉरंट सर्च वॉरंट घेतलं कोर्टाकडून आणि घरात पूर्ण पंचासमक्ष इंडिपेंडेंट व्हिडिओग्राफी अंडर जे काही अभिप्रेत आहे त्यानुसार आम्ही सर्च घेतल्यानंतर आम्हाला घरामध्ये 32,97,000 कॅश आणि जवळपास 1228 ग्राम सोनं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलं। 197 ग्रामचे आम्हाला डायमंडचे दागिने देखील आढळून आले। म्हणजे आणि ह्याच्यामधून मला हे सगळं ज्यावेळेस आम्ही सर्च केलं आणि सीझर करून घेतलं ते कायद्यानुसार पूर्ण सीझर केलंय। परंतु मला एक या ठिकाणी विनंती करायची की जरी आपण घराला डिजिटल लॉक लावत असेल आणि सीसीटीव्ही लावत असेल तर सीसीटीव्हीचं फोकस कुठं असलं पाहिजे हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे। आपले एंट्री आणि एक्झिट आणि इव्हन मागच्या साईडला देखील सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे। आरोपीने ज्यावेळेस बघितलं की समोरच्या दाराने सीसीटीव्ही आहे ज्यावेळेस इंट्रॉगेशन मध्ये तर तो मागच्या साईडने प्रवेश करून आला घरामध्ये आरोपी। म्हणून सीसीटीव्हीचं लोकेशन नेमकं कुठे लावलं पाहिजे हे एक बघितलं पाहिजे नागरिकांनी। दुसरी बाब, घराला डिजिटल लॉक जरी असलं तर त्याच्यावरती काच होती आणि डिजिटल लॉक डिजिट शिवाय उघडता येत नाही, पण आरोपीने काच फोडली आणि काच फोडल्यानंतर मधून हँडलने तो दरवाजा उघडला। म्हणजे आतल्या साईडने ते लॉक उघडू शकतं याची माहिती आरोपीला होती। म्हणजे ज्या ठिकाणी असे आपण आयवस ठेवतो त्या ठिकाणी ते दार अतिशय सेफ्टी पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारचा काच असू नये याची देखील आपण
या दृष्टिकोनातून काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. पुलिस के मुताबिक आरोपी के खिलाफ पहले से कई गंभीर मामले दर्ज है और अब मकोका के तहत कड़ी कार्रवाई की जाएगी। इस कार्रवाई से शहर के अपराधियों में हड़कंप मचा हुआ है।